उद्धव ठाकरेंसंदर्भात महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये भिजत भाषण केलेले आहे। संजय जाधव यांच्यासाठी उद्धव हे प्रचार करत असताना भिजलेत। गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांचं पावसातलं भाषण गाजलं होतं आणि आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये भिजत भाषण केलेले आहे। सातारामध्ये 2019 साली शरद पवार यांचं हे पावसातलं भाषण चांगलंच गाजलं आणि त्यानंतर आता परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत अवकाळी पावसामध्ये भिजत भाषण केलेले आहे। परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे पावसात भिजले। दोन 2019 साली लोकसभा निवडणुकांमध्ये साताऱ्यामध्ये शरद पवार हे पावसात भिजले होते। 2019 सालची दृश्य आपण बघतोय शरद पवारांची साताऱ्यातली आणि यावेळेस परभणीमध्ये 2024 साली शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत परभणीमध्ये आपल्या उमेदवारासाठी भाषण करत असताना अवकाळी पाऊस पडला। त्या पावसाला न जुमानता उद्धव ठाकरे हे भाषण करतच राहिले। पण विशेष म्हणजे 2019 मध्ये पावसात भिजल्यानंतरही युतीलाच बहुमत मिळालं होतं। त्यामुळे आता परभणीतला निकाल पाहणं हे लक्षवेधी ठरणार आहे।